केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या बजेट मांडणार आहेत। समाजातील विविध घटकांना बजेटकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत आपण पाहूया। यंदाचा जर बजेटचा विचार केला तर आमची अपेक्षा एकच आहे की आम्हाला अजूनही जीएसटीचा रेट जो आहे तो 18% आसपास बसतो। त्याच्यामुळे कुठेतरी त्या 18%मुळे आमच्या व्यवसायावर अजूनही निगेटिव्ह परिणाम होतोय। कोरोनानंतर कुठेतरी आत्ता सावरत असताना जर जीएसटीमध्ये जर सवलत दिली गेली आमच्या सारख्या नवीन व्यावसायिकांना तर कुठेतरी आम्हाला वाटतं आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून ठेवायला हरकत नाहीये। सर्वात महत्त्वाचं की स्टील सिटीमुळे जवळपास 2 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार भेटलेला आहे। सर्वात महत्त्वाची समस्या जी आहे आमची की आम्हाला जो विद्युत आहे म्हणजे आमचं जे लाईट आहे यांचे जे दर आहेत, विद्युतचे दर जे आहेत ते पूर्ण बाहेरच्या राज्यापेक्षा खूप जास्त आहेत। त्यामुळे आमच्यावर आता सध्या खूप मंदी चालू आहे आणि आम्हाला एवढी विनंती होती गव्हर्नमेंटला की पूर्ण भारतात सेम रेट व्हायला पाहिजे। बाकीच्या राज्याच्या हिशोबाने आमचे सुद्धा रेट त्या लेवलला आले पाहिजे, एवढीच आमची एक विनंती होती। वाढत्या बेरोजगारीमध्ये शासनाने होताना तेवढं शेतकऱ्याच्या फायदेशीर जे काय गोष्टी असतील त्या गोष्टीसाठी या बजेटची तरतूद करण्यात यावी। यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की दैनंदिन या विधानतरामध्ये शेतकरी हा पूर्णपणे संपत चाललेला आहे असं मला दिसून येत आहे। तर शेतकऱ्यांना कुठंतरी वाव मिळाला पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठीच ह्या बजेटचा परिपूर्ण उपयोग असा झाला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।